नमस्कार. घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण पोह्यापासून अगदी वर्षभर टिकणारा पदार्थ बनवणार आहोत. चला तर सर्वप्रथम पहा, इथे आपल्याला ना अर्धा किलो पोहे घ्यायचे आहेत. आता हे पोहे या चाळणीमध्ये टाकून व्यवस्थित असे आपल्याला चाळून घ्यायचे आहेत. बऱ्याच वेळा पोह्यामध्ये लहान लहान कण असतात, त्यामुळे पोहे आपल्याला हे व्यवस्थित असे चाळून घ्यायचे. चाळून त्याचबरोबर पाकडून घ्यायचा आहे, म्हणजे यामधला कचरा असेल तो सुद्धा निघून जातो. सर्व पोहे आपण व्यवस्थित असे चाळून घेऊया. रेसिपी अतिशय साधी सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. पहा, इथे आपण सर्व पोहे व्यवस्थित असे चाळून त्याचबरोबर पाकडून सुद्धा घेतलेले आहेत. आता इथे तुम्ही पाहू शकता की पोह्यामधून किती असा कचरा निघालेला आहे, त्यामुळे पोहे अवश्य चाळून घ्या. आता लगेचच आपल्याला गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये हे स्वच्छ असे निवडून चाळून घेतलेले अर्धा किलो पोहे घालायचे आहेत आणि पोहे आपल्याला यामध्ये व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. पोह्याला छान असा कुरकुरीतपणा येईपर्यंत मंद गॅसवरती आपल्याला पोहे भाजून घ्यायचे. अधूनमधून याला सतत असं परतत राहायचं आहे, मिक्स करत राहायचं आहे, म्हणजेच पोहे सर्व बाजूनी छान एकसारखे असे भाजले जातात. तर जे आपण नेहमी कांदे पोहे खाण्यासाठी पोहे वापरतो ना, तेच पोहे इथे घेतलेले आहेत. अधूनमधून आपल्याला पोहे सतत असे मिक्स करत राहायचे, म्हणजे पहा पोहे सर्व बाजूने छान एकसारखे भाजले जातात. गॅस आपल्याला मध्यम तो लोच ठेवायचा आहे. पहा, इथे पोह्याला मस्त असा कुरकुरीतपणा यायला लागलेला आहे. हे पोहे भाजण्याकरता आपल्याला 7-8 मिनिटे तरी लागतात. पोहे छान व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत. पहा, छान अगदी कुरकुरीत असे झालेले आहेत. असे हातावरती घेऊन चोळले की लगेचच पोहे तुटतात, म्हणजे पोहे छान कुरकुरीत असे झालेले आहेत. आता आपण हे पोहे लगेचच काढून घेऊया. गॅस बंद करायचा आहे आणि पोहे एका ताटामध्ये काढून त्याला पसरवून ठेवायचं आहे आणि हे पोहे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत. पहा, इथे आपले पोहे आहेत ते अगदी व्यवस्थित असे थंड झालेले आहेत आणि थंड झाल्यानंतर पहा आणखीन छान कुरकुरीत असे झालेले आहेत. आता लगेचच आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, यामध्ये हे पोहे घालायचे. आता 2 बॅचेसमध्ये आपल्याला हे पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घ्यायचं आहे. याची आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे. त्याला झाकण लावून मिक्सरला फिरवून घेऊया. पहा, इथे आपण पोहे मिक्सरला व्यवस्थित असे दळून घेतलेले आहेत. याचे पीठ इथे तयार झालेलं आहे. आता हे पोह्याचं पीठ आपल्याला लगेचच एका चाळणीने चाळून घ्यायचं आहे, म्हणजे जर पोह्यामध्ये जर जाडसर कण राहिले असतील तर ते वरती राहतील आणि अगदी छान एकसारखं मऊसूद असं पीठ खाली पडेल. पहा, यावरती असे जाडसर कण राहतात, त्यामुळे पोहे नक्की चाळून घ्या. मस्त असं इथे बघा पोह्याचं छान पीठ तयार झालेलं आहे. दोन्ही बॅचेसमध्ये इथे मी पोहे मिक्सरला दळून घेतले आणि याचं पीठ तयार करून घेतलं. तर इथे आपण अर्धा किलो पोह्याची पावडर घेतलेली आहे, म्हणजेच अर्धा किलो पोह्याचं पीठ बनवून घेतलेलं आहे. आता हे पीठ आपल्याला एका भांड्याने मोजून घ्यायचं आहे, जेणेकरून पुढे आपल्याला पाण्याचा सुद्धा अंदाज मोजूनच घ्यायचा आहे. एका बाउलमध्ये हे पोह्याची पावडर काढून घेऊया. तर इथे पहा, आपलं हे जे पोह्याचं पीठ आहे ना, ते 1 बाउल भरून झालेलं आहे. आता जितकं आपण हे पोह्याचं पीठ घेतलेलं आहे त्याच्या 1.5 पट आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे, म्हणजे 1 बाउल पिठासाठी आपल्याला इथे 1.5 बाउल पाणी वापरायचं आहे. यामुळे आपण हे पीठ मोजून घेतलेलं आहे. हे अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे. आता लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे आणि 1 चमचा ओवा घालून मिक्सरला हे बारीक करून घ्यायचं आहे. तर माझ्याकडे मोठे भांडं असल्यामुळे मी याला जाडसर असंच बारीक करून घेणार आहे. तुम्ही याची अगदी लहान अशी पावडरसुद्धा बनवू शकता, अगदी बारीकसुद्धा पावडर बनवून घेऊ शकता. चला, आता गॅसवर याच कढईमध्ये आपल्याला 1.5 बाउल पाणी घालायचं आहे, म्हणजे ह्या 1.5 वाटी आपल्याला यामध्ये पाणी घालायचं. सोबतच यामध्ये आपल्याला आणखीन काही जिन्नस घालायचे, जसे की पापड खार घेतलेला आहे, जिरं, ओवा, चवीप्रमाणे मीठ आणि 2 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे, अर्धा चमचा पापड खार घेतलेला आहे. आता हे सर्व छान यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. यावरती झाकण ठेवून याला छान अशी उकळी येऊ द्यायची. उकळी आली की यावरचं झाकण काढायचं आणि हे पाणी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता लगेचच आपण तयार केलेलं पोह्याची पावडर, म्हणजेच पोह्याचं पीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे. गॅस बारीक ठेवायचा आहे. एका हाताने यामध्ये पोह्याची पावडर घालायची आहे, म्हणजे पोह्याचं पीठ घालायचं आहे, आणि दुसऱ्या हाताने बेलनच्या साहाय्याने याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे.
इथे हात आपल्याला अगदी पटापट चालवायचा आहे. यामध्ये याच्या गुठळा वगैरे अजिबात होऊ द्यायच्या नाहीत. संपूर्ण पीठ यामध्ये घातलेलं आहे आपण आणि आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. बेलनच्या साहाय्याने याला पटापट असं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला अगदी बारीक ठेवायचा आहे, जेणेकरून हे पीठ खाली लागणार नाही किंवा करपणार नाही. हे प्रमाण अतिशय परफेक्ट आहे. 1 वाटी पोह्यासाठी 1.5 वाटी पाणी वापरायचं आहे. आता व्यवस्थित असं आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून असं घ्यायचं आहे. गॅस अगदी आपल्याला मंद ठेवायचा आहे. हे पहा आपण सर्व छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर इथे पोहे आहेत ना, पोह्यासाठी जास्त पाणी लागतं, त्यामुळे 1.5 वाटी पाणी याला पुरेसं आहे. हे परफेक्ट असं प्रमाण वापरून आज आपण इथे पोह्याचे अगदी वर्षभर टिकणारे पापड बनवत आहोत. तुम्हाला इथे अंदाज आलाच असेल की आज आपण पोह्याचे पापड बनवतोय. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता याची छान अशी आपण खिशी बनवून घेतोय. सर्व छान व्यवस्थित मिक्स करून झालं की यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि याची छान अशी उकड काढून घ्यायची आहे. याला छान अशी वाफ देऊन घ्यायची आहे. झाकण ठेवून एक 10 मिनिटं अगदी मंद गॅसवरती आपल्याला याला छान असं वाफवून घ्यायचं आहे. याची उकड काढून घ्यायची आहे. 10 मिनिटानंतर यावरती झाकण काढलं आणि थोडंसं पीठ हातावरती घेऊन असं दाबून पाहायचं. पहा मस्त असं पीठ आपलं छान असं शिजलेलं आहे, छान असं वाफवलं गेलेलं आहे. आता लगेचच आपल्याला हे तयार केलेली उकड आहे, म्हणजे ही खिशी आहे, ती एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला हे पीठ गरम आहे ना, तोपर्यंतच मळून घ्यायचं आहे. तर इथे आपण प्लास्टिकच्या पिशवीचा वापर न करता असा तांब्याच्या साहाय्याने याला मळून घेणार आहोत. तुमच्याकडे जर स्मॅशर असेल, ज्याने आपण बटाटा मॅश करतो, त्याने सुद्धा तुम्ही हे पीठ मळून घेऊ शकता. बरेच जण पहा हे गरम गरम असं मिश्रण प्लास्टिकच्या पिशवीमध्ये टाकून त्याला मळून घेतात, परंतु हे गरम मिश्रण प्लास्टिकच्या जर पिशवीमध्ये टाकलं तर ते खूपच शरीरासाठी हानिकारक आहे. अजिबात जरासुद्धा चांगलं नाही. त्यामुळे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये हे गरम पीठ न मळता असंच भांड्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं मळून घ्या. पीठ गरम आहे तोपर्यंतच आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर हे पीठ व्यवस्थित मळलं जात नाही, त्यामुळे गरम गरम आहे ना, तोपर्यंत छान एकजीव असं करून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं आहे. इथे पहा आपण हे पीठ छान अगदी व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे. या तांब्याच्या साहाय्याने मिक्स करून घेतलेलं आहे. आता लगेचच हाताला ना थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे. आता पिठाची एखादी वाफ गेली की पीठ हलकंसं कोमट होतं, तेव्हा याला हाताने मळून घ्यायचं. मळून झालं की यावरती ओला रुमाल असं ठेवायचा आहे. ओल्या कापडाने हे पीठ झाकून ठेवायचं, म्हणजे पीठ आपलं थंड होणार नाही आणि कोरडं पडणार नाही. आता यामधून असा एक गोळा काढून घ्यायचा आणि याला पुन्हा एकदा हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं याला हातानेच मळून घ्यायचं आहे. बऱ्यापैकी मिश्रण कोमट झालेलं आहे, म्हणजे हे पीठ बऱ्यापैकी कोमट झालं. याला छान हाताने मळून घ्यायचं. पहा हे पीठ आपलं अगदी व्यवस्थित असं शिजलेलं आहे. आता बघा, आपल्याला याचे ना छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जितक्या आकाराचे लहान मोठे पापड बनवायचे आहेत, त्यानुसार तुम्ही गोळे लहान मोठ्या आकाराचे बनवून घेऊ शकता. तर असं कट करून आपल्याला याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. पहा इथे मी मध्यम स्वरूपाचे मध्यम आकाराचे गोळे बनवून घेतलेले आहेत. गोळी बांधल्यानंतर पहा अजिबात याला चीर पडत नाही. जरासुद्धा आपली ही गोळी चिरत नाही, म्हणजे समजायचं की पीठ आपलं व्यवस्थित असं शिजलेलं आहे. सोबतच आपण त्याला छान असं मळून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने सर्व गोळे बनवून घ्यायचे आणि आता याला ना आपल्याकडे पोळीचा डब्बा असतो ना, त्यामध्ये ठेवून द्यायचा आहे, किंवा तुमच्याकडे कोणताही डबा असेल तर हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचं. म्हणजेच हे गोळे बऱ्याच वेळ गरम राहतात, अजिबात कोरडे होत नाहीत किंवा सुकत नाही. आता याच पद्धतीने पहा इथे आपण सर्व पिठाचे गोळे बनवून घेतलेले आहेत. एकदम गोळे बनवून घ्यायचं, झाकून ठेवायचं आणि आता याचा आपण पापड बनवायला घेऊया. तर इथे मी पापड मेकरच्या मदतीने तुम्हाला पापड बनवून दाखवते. तर इथपर्यंत आपण थेंबभरही तेलाचा वापर केलेला नव्हता, परंतु आता ना इथे प्लास्टिकचा आपण शीट घेतलेला आहे. याला अगदी 1 थेंबापेक्षा सुद्धा कमी अगदी किंचितच तेल पुसून घ्यायचं आहे. बस एवढंच तेल लावायचं आणि यापुढे आपण शेवटपर्यंत जरासुद्धा तेल वापरणार नाही. त्या प्लास्टिकच्या शीटवरती एक गोळी ठेवून द्यायची आणि हा पापड मेकरने असं प्रेस करून घ्यायचा. पहा याच्या मदतीने अगदी मस्त आणि परफेक्ट असे इथे आपले गोल आकारामध्ये पापड झालेला आहे. आता याला लगेच यामधून काढून घ्यायचं. अगदी अलगद आणि सहज असा पापड निघतो. आता तुमच्याकडे जर पापड मेकर नसेल तर तुम्ही याला पोळपाटावरती लाटून सुद्धा बनवून घेऊ शकता.
पहा इथे मी एक पापड तुम्हाला लाटून सुद्धा दाखवते, परंतु इथे ना आपल्याला लाकडाचंच पोळपट बेलन वापरायचं आहे. यावरती पापड अगदी मस्त असे लाटले जातात, जरासुद्धा खाली चिकटत नाही. इथे तेल किंवा मग पोह्याची पावडरसुद्धा आपल्याला पोह्याचं पीठसुद्धा वापरायची गरज नाही. अगदी सहजच छान पातळसर असा पापड लाटून घेतला. पाहू शकता आपलं पीठ अगदी परफेक्ट आहे, त्यामुळे पापड कुठेही चिरलेला किंवा फाटलेला नाही. याच पद्धतीने इथे मी मध्यम साईजचे सर्व पापड बनवून घेतलेले आहेत. आता हे पापड ना मी घरामध्ये फॅनच्या हवेखाली 1 दिवस सुकवून घेतले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी कडकडीत अशा उन्हामध्ये 1 दिवस सुकवून घेतले. बस 2 दिवसामध्ये आपले छान करकरीत असे हे पापड वाळवून तयार झालेले आहेत. पाहू शकता किती मस्त असे आपले हे पापड तयार झालेले आहेत. छान असे वाळलेले आहेत आणि पापडला रंगसुद्धा पाहू शकता अगदी मस्त आलेला आहे. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पापडची साईज लहान मोठी ठेवू शकता. चला आता मी तुम्हाला पापड तळून दाखवते. आता गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये पापड टाकूया आणि तळून घेऊया. पहा पापड तेलामध्ये टाकल्यानंतर किती छान मस्त असा फुललेला आहे. अगदी दुप्पट तिप्पट आपला हा पापड फुललेला आहे. आता याच पद्धतीने आणखीन 2-4 पापड आपण तळून घेऊयात. तर मी सांगितलेलं सर्व प्रमाण आणि पद्धत वापरून जर तुम्ही पापड बनवले ना, तर तुमचे पापड नक्कीच छान खुसखुशीत कुरकुरीत होतील, अजिबातसुद्धा बिघडणार नाहीत. तुम्हीसुद्धा या पद्धतीने पोह्याचे पापड नक्की बनवून बघा. बनवायलाही ही पद्धत सोपी आहे आणि अगदी झटपट असे आपले हे पापड तयार होतात. अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी बनवले ना, तर पहिल्याच प्रयत्नात 100% तुम्ही परफेक्ट असे हे पोह्याचे पापड बनवाल. पहा इथे पापड काय अगदी मस्त दुप्पट तिप्पट असा फुललेला आहे. अगदी छान खुसखुशीत आणि कुरकुरीत असे आपले हे पापड झालेले आहेत. मस्त असे इथे आपण पापड तळून घेतलेले आहेत. पाहू शकता पापड अगदी दुप्पट तिप्पट असे फुललेले आहेत. छान कुरकुरीत असा आपला हा पापड झालेला आहे. पहा हा तळलेला पापड आणि कच्चा पापड दोन्हीमधला तुम्ही फरक पाहू शकता की आपला पापड अगदी दुप्पट तिप्पट असा फुललेला आहे. छान कुरकुरीत झालेला आहे. तुम्हीसुद्धा या पद्धतीने पापड नक्कीच बनवून पहा. रेसिपीबद्दल तुमचं काही सजेशन असतील तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्हाला उन्हाळी वाळवणाच्या कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हीसुद्धा हे झटपट होणारे पोह्याचे पापड एकदा नक्कीच बनवून पहा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. आता पहा मी तुम्हाला पापड तोडूनसुद्धा दाखवते. पहा पापड किती छान कुरकुरीत झालेला आहे. चला मंडळी आपण भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं हेल्दी रहा.